आरक्षणाबद्दल स्पष्ट भूमिका घेणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी असल्याचं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। तर आगामी निवडणूक ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी उमेदवारी दिली नसल्यास धनगर समाजाची अवस्था बिन पाण्याचा मासासारखी होईल अशी खोचक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। तसेच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली। तर मराठा आरक्षणावर त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली। एकनाथ शिंदेना त्यांनी जरांगे पाटलांच्या बरोबर जोडलं आणि अधूनमधून बीजेपी आम्ही त्यांना असताना तुमच्या ताटामध्ये येणार नाही याची दक्षता घेऊ अधूनमधून असताना त्यांचं वक्तव्य होतं। आम्ही त्यांना म्हणत होतो की स्पष्ट भूमिका घ्या। ते स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी घेत नाही आणि स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे आज आपल्याला या देशामधला गोंधळ त्या ठिकाणी असताना दिसतोय। आरक्षणाच्या प्रश्नावरती स्पष्ट भूमिका असणारा आजचा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी। आता असताना मोदीचा नवीन नारा चाललेला आहे की मोदीशिवाय दुसरं कोणीच नाही। मी बुद्धासारखा असताना तुम्हाला एक प्रश्न विचारतो का त्या बुद्धाकडे सुद्धा एक बाई गेली, मुलगा वारला होता आणि ती बाई म्हणत होती बुद्धाला की हा मुलाला जिवंत कर। एकही घर असं दाखव की ज्याच्यामध्ये मृत्यू झालेला नाही। ती बाई 4 गावामध्ये फिरली आणि तिच्या लक्षात आलं की एकही घर असं नाही की जिथे मृत्यू झाला नाही। आता मोदी हा काय अमरपट्टा घेऊन आलाय का? तर नाही, आपल्यासारखाच आहे। कधी ना कधीतरी मागे पुढे आपल्या जाणारच आहे। मग वाचवणार कोण? तर आपणच। आपली अवस्था कशी? मासे आहोत पण बिना पाणी, मासा आहोत पण बिना पाणी। आता बिना पाणी मासा जगू शकतो का? आता मासा जसा जसू शकत नाही तशा रीतीने विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी झाल्याशिवाय हे आरक्षण आपण वाचवू शकत नाही।